एक सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार. समोर आलं मोठं कारण. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापौर पदांसाठी सोडत जाहीर झालेली असून आपलाच महापौर महापालिकेत बसावा यासाठी प्रत्येक पक्ष संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे. आता त्यातच एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे जालना जिल्ह्यातल्या जवळपास 475 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपते आहे. मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं परीक्षांचा हंगाम पाहता ग्रामपंचायतीच्या निवडणुका 4 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र याच निवडणुकीच्या काळात 10वी आणि 12वीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतीक्षा करावी लागू शकते. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.